तर हा व्हिडिओ माझा सर्वात फेवरेट व्हिडिओ आहे, कारण मी नागपूरमध्ये माझं फेवरेट फूड ट्राय करून बघणार आहे, जे आहे बार्बिक्यू। तर नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आम्ही घेतला आहे अनलिमिटेड बार्बिक्यू नेशनच्या पॅक। तर आल्या त्यांनी टेबलवर 3 प्रकारचे सॉसेस, पाणीपुरी आणि पापडी चाट जे की स्टार्टर म्हणून दिले। पापडी चाट खूप जास्त टेस्टी होती आणि नागलीची पाणीपुरी मी फर्स्ट टाइम खाल्ली, पण तीही खूप छान होती। आणि नंतर त्यांनी फ्राईड कॉर्न आणले, तेही अतिशय डिलिशियस होते। आणि फायनली आलं माझं फेवरेट बार्बिक्यू, ज्याच्यात त्यांनी पनीर, मशरूम, फणस, ब्रॉकली आणि कॉर्न। जोपर्यंत बार्बिक्यू होत होते तोपर्यंत ते कंटिन्यू स्टार्टर आणत होते। तर हे वाले स्टार्टर त्यांनी आणले, मला याचं नाव नाही माहित, पण याचा टेस्ट थोडा स्वीट होता पण छान होता। आणि त्याच्यानंतर हे वाले आणले, हे आय थिंक पोटॅटोचे होते, तर याचा टेस्ट खूप छान होता, मला खूप आवडला। तर इकडे खूप टाईपचे बार्बिक्यू होते, तर मी व्हेज खाते म्हणून या साईडला व्हेज आणि इकडे सगळे नॉनव्हेज आहे। नॉनव्हेज मध्ये पण चिकन, मटन, श्रीम्प, फिश, प्रत्येक प्रकारचे नॉनव्हेज होते। आम्ही कंटिन्यू खात होतो आणि ते कंटिन्यू बार्बिक्यू आणतच होते। बार्बिक्यू हे माझं एवढं जास्त फेवरेट आहे, ते मी डेली खाऊ शकते। आणि व्हेजिटेबलचे बार्बिक्यू खूप छान असते, कारण त्याच्यात क्रंची आणि सॉफ्टनेस दोघी प्रकारचे टेस्ट असतात। मी खूप प्रकारचे बार्बिक्यू खाल्ले आहे, पण फणसचं बार्बिक्यू फर्स्ट टाइम ट्राय करते आहे आणि मला वाटत होते याचा टेस्ट काय एवढा खास नसणार, पण जेव्हा मी ट्राय केले खूप जास्त टेस्टी होते, कारण बाहेरून पूर्ण क्रंची आणि मधून खूप ज्युसी होते, तर ते खायला खूप छान लागत होते। आणि मशरूम तर माझ्या आधीपासून फेवरेट आहे। तर हे मलाई मशरूम होते, मलाई मशरूम मी नव्हते ट्राय केलेले, तर मी फर्स्ट टाइम ट्राय करते। याच्यात थोडा स्वीटनेस होता, पण खूप जास्त टेस्टी होते। आणि मशरूम खाल्ल्यानंतर माझा आनंद तुम्ही बघू शकतात। आणि हे बघा, ते परत बार्बिक्यू फील करून गेले। आता जोपर्यंत हे बार्बिक्यू होत आहे तोपर्यंत तुम्हाला बाहेर दाखवते की काय आहे। तर इकडे पण खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे डिश आहेत, जे की मी थोडे घेऊन ट्राय करून बघते। तर इथं मोस्टली सॅलेड होते, पास्ता होता आणि थोडे प्रकारचे अचार वगैरे होते। तर व्हाईट सॉस पास्ता पण होता, तर बघू ट्राय करून कसा आहे। तर आणि थोडे चायनीज मध्ये नूडल्स, मंचुरियन होते, तर मी फक्त नूडल्स घेतले, मला मंचुरियन नाही आवडत। तर खूप सारे साईड डिशेस होत्या, तर मला नाही वाटत याचा टेस्ट वगैरे चांगला असणार, पण जेव्हा मी ट्राय केले तेव्हा अनएक्सपेक्टेड होते की प्रत्येक साईड डिश ही खूप जास्त टेस्टी होती आणि नूडल्स खूप छान होते। आणि मग मी ऑर्डर केले टोफू, जे की माझे ऑल टाइम फेवरेट आहे, तर मी चिली टोफू ऑर्डर केले। खूप छान होते, थोडे जास्त क्रंची होते पण छान होते। आणि साईड डिशेस खाण्यामध्ये माझ्या सोया चापचा बार्बिक्यू थोडा जळाला, पण तरी पण तो खूप छान लागत होता। इकडे बार्बिक्यू संपत नव्हते आणि यांनी नवीन एक परत व्हेजीसची क्रंची फ्राय डिश आणून दिली, जी की बार्बिक्यू पेक्षा जास्त टेस्टी लागत होती, अनएक्सपेक्टेड होते। आणि लास्टला आम्ही डिझर्ट खाल्ले। तर हा वाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि लवकरच भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।